यस धन्यवाद डीजे. वेलकम आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खेळाडूंचं पाहुण्यांचं आपण ऐकतोय पाहतोय गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. टॉप 16 मधील ती लढत आतापर्यंत ज्या प्रकारचे आपण सामने पाहिल्यात. JSM बोळीं संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. विनंती आहे JSM बोळींज आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवा. आशू आपला एक्स्ट्रा प्लेयर. यस धावेंचा श्रीगणेश केला जातो. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आणि सिंगल धावेने जय आणि आशुतोष ही जोडी मैदानामध्ये आहे. आपलं वैयक्तिक खातं खोलत असताना ते दोन खेळाडू, परंतु यावेळेला काय दोन खेळाडू भेदून जातोय चेंडू सीमारेखावर. चौकार. यस थँक्यू डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला वरून आहे. क्या वाद आहे. वरून एक वेगळा सातत्याने ज्याचा खेळ आपण पाहिला, ज्या प्रकारची तो गोलंदाजी हाताळतोय. अगदी आज वरून स्वतःला म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. असे लहान खेळाडू पाहिले तर आठवतो तो तेजापूर बिहार मधील इंडियन प्रीमियर लीग खेळणारा सर्वाधिक कमी वयातील वैभव सूर्यवंशी, ज्यानं 35 चेंडू शतक ठोकण्याचा तो एक वेगळा विक्रम केला होता. परंतु अंडाराम क्रिकेटमध्ये सर्वाधिक वयाचा तो खेळाडू आज वरुणला आपण सातत्यानं पाहतोय. ज्या प्रकारे त्याची ॲक्युरेसी आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत 8 धावा आहेत. यावेळेला सन्मान दिला जातोय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलकावर 9 धावा धावफलकावर येतात. पहिलं षटक ज्या ठिकाणी चांगलं रित्या JSM बोळीं संघासाठी आतापर्यंत त्या प्रकारची ती सुरुवात. एकीकडे जय आहे, दुसरीकडे आशुतोष आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येत आहेत. रुपेश सोनार नवीन गोलंदाजी मार्कवर आता येतोय. परशुराम पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजासाठी त्या प्रकारची ती आता संधी आहे. परंतु सामना परंतु त्या चांगल्या परिस्थितीमध्ये आता पहिल्या 3 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत रुपेश सोनार आहे. SPL आणि ते SPL मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रुपेश सोनारनं त्या प्रकारचा तो खेळ एक आशाभूत नजरेला ते संपूर्ण JCCचा संघ आता रुपेश सोनारकडे पाहतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं पहिल्या 6 चेंडूमध्ये. अविनाश शर्मा पगा थोडासा महागडा पडला आणि त्यानंतर यावेळेला काय आहे, यावेळेला काय वरूनला भेदून जातोय चेंडू सीमारेखावर. चौकार. नको तू
शिस्तीत राब्या त्या उडू नको जाडा मी अंगार भंगार भैर. यस धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ पाहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धाफाकामध्ये भर पडली जाते. जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि आता खऱ्या अर्थानं तो दिमागावर हल्ला झालाय. अतिरिक्त धाव धाफाकामध्ये येत असताना आता पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण या वेळेला निशांत पिळाने वडा होता. पहिल्या 2 षटकांचा खेळ धाफाकावर पहिल्या 12 चेंडूमध्ये 17 धावा धाफाकावर येत आहेत. त्या प्रकारची ती चांगली सुरुवात आहे. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय स्वर्गीय जयेश घरत. तुम्ही आयुष्य कसं जगलात आणि त्यामध्ये तुम्ही किती माणसं कमावलीत हे महत्वाचं आहे. अगदी दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस अर्थातच स्वर्गीय जयेश घरत आज आपल्यात नाही आहे, परंतु ह्या स्पर्धेच्या माध्यमातून MPLच्या माध्यमातून पुन्हा एकदा जयू तुला भावपूर्ण श्रद्धांजली. आज जेथे जेथे बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा होतात तेथे तेथे अगदी आदरानं ह्या व्यक्तीचं आमच्या जयेशचं हे आदरानं नाव घेतलं जात आहे. आयुष्याचा जो चित्रपट आहे ना तो 2 दिवसाचा असतो मित्रांनो. एक दिवस येण्याचा, एक दिवस जाण्याचा. त्या आतमध्ये जे तुम्ही कार्य करताना त्यानेच तुमचं नाव अगदी आयुष्यभर घेतलं जात आहे. पुन्हा एकदा खूप खूप सारी आठवण जयू आज प्रत्येक मैदानात तुझी आहे आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा तुला भावपूर्ण श्रद्धांजली. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफाकावर. पुढील षटक हाताळण्यासाठी आता मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अनेक मोठमोठी मैदानं, अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये त्या प्रकारचा खेळ सातत्यानं आपण तो वरूनचा पाहिलाय. पुन्हा यावेळी लाखो टप्प्याचा थोडासा चेंडू परंतु पंचांचा डिसिजन. यस आयुष म्हणतोय थोडासा पुढे आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ धाफाकावर आतापर्यंत 2.2 चेंडूंचा खेळ 19 धावा धाफाकावर. आमचे संपूर्णतः मॅन्युअल स्कोरर, टेक्निकल स्कोरर, संपूर्णतः टीम आमच्यापर्यंत ती अचूक माहिती पोहोचवते. यावेळेला आक्रमण करण्याचा हल्ला परंतु अजून एक सिंगल. अगदी चपळाईनं 2 खेळाडूंमधून त्या प्रकारचा तो खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. एकीकडे जय आहे, दुसरीकडे आशुतोष. एकाकी झुंज एकाकी किल्ला तो आतापर्यंत नडवत असताना त्या प्रकारचा खेळ परंतु यावेळेला टिचून मारा होता. समर इन डिलिव्हरी आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना पहिल्या 4 मध्ये 4 धावा वरून खर्ची पडतोय. वरूनची ती अॅक्युरेसी आपण सातत्यानं पाहिल्या. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा ती संधी. डिसिजन आता पंचांकडे दाद आहे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला त्या आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. खेळाडू कक्षामध्ये JSM बोलिंग संघ आपण थोडंसं मित्रांनो पाठीवा. बाकीचे जे प्रेक्षक आहेत ते आपण डिसिजन 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 आणि पुन्हा एकदा ते दाखवलं जात आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे आयुष आहे, दुसरीकडे जतीन पाटील आहे. समोरच्या अँगलनं आता पाहिलं जात आहे. OUT गडीबाद. पंचांचं बोट हवेत. अर्थातच अजून एक मोठा खेळाडू अर्थातच आता मैदान सोडावं लागतंय. चांगली सुरुवात आहे, चांगली ती फ्लाइंग स्टार्ट दिले. आतापर्यंत धाफाकावर 21 धावा धाफाकावर आहेत. शिस्तीत राब्या त्या उडू नको जाडा मी अंगार भंगार भैर. चल शिस्तीत राब्या त्या उडू नको जाडा. यस थँक्यू डीजे. लोअर फुलटाचा चेंडू गंभीर. परशुराम पाटील बॅक टू बॅक. अजून एक 2 सलामवीर फलंदाज आता धावचीच्या रूपानं मैदान सोडत असताना पहिला जय आता आशुतोष. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धाफाकावर आतापर्यंत
21 धावा धाफकावर येत आहेत. या स्पर्धेचं आकर्षण खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं ते आयोजन नियोजन MPL च्या माध्यमातून प्रथमतःच आपण ती भव्य दिव्य स्क्रीन पाहतो आमच्या डावीकडे. त्याच्या बाजूला थोडं आपण पाहिलं तर ते खेळाडू कक्ष, एक हायटेड एक उंच ते खेळाडू कक्ष आणि तेथून खेळाडू तो संपूर्णतः आपला सामना पाहत असताना आपण पाहतोय. आमच्या उजवीकडे आलं तर ते टॉस की बॉस मध्ये ते मेन्शन केलेलं 505 चॅम्पियन 5 वर्षाचे आणि त्याच्या बाजूला तो भव्य दिव्य मंच आणि मंचावर असणाऱ्या मंचाच्या खाली असणाऱ्या त्या ट्रॉफीज हे सर्व काही प्रभावित करणार आहे, हे सर्व काही प्रेमात पाडणार आहे. आणि अशिता तो थाट तो खऱ्या अर्थानं आज MPL च्या माध्यमातून आपण पाहतोय. 21 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा निशांत पिलाने पहिला चेंडू अगदी वेगानं ठेवला होता. पहिला सामना ज्या ठिकाणी आपण पहिला प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉप 16 मधील टॉप 8 मध्ये येणारा तो प्रवेश पहिला संघ 9 स्टार प्लेयर्स विपक्ष एक बिग अपसेट या स्पर्धेतील. त्यानंतर दत्तगुरु नवापूर विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा संघ, त्या ठिकाणी मनवेलपाडा संघाने ती बाजी मारली. तिसरा संघ तेजस 11 विपक्ष DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो संघ आणि तो सामना त्या प्रकारची ती एक चुरशीची लढत आणि त्या ठिकाणी DCC नवापूरचा संघ बाजी मारत असताना आपण पाहिला. त्यानंतर आगीयोगी संतान संतोष भुवनचा संघ विपक्ष बारोंडा 11 फुलपाडाचा तो संघ. सामना थोडासा एकतर्फा राहिला आणि बारोंडा 11 संघ तेथे विजयी. आतापर्यंत 4 संघ टॉप 8 च्या दिशेने दाखल आहेत. आता येणारे 4 अजून देखील ती कडवी लढत आपल्या भेटीला येते. एकीकडे JCC विपक्ष JSM बोईन्स मधील ती लढत आणि त्या धावेंना आता संपूर्णतः रोख लगावलाय. वरुण असेल निशांत पिळाने आतापर्यंत त्या प्रकारची मैदानामध्ये त्या प्रकारची ती सुपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी हे मैदानात दाखवतात. ट्वेंटी 24 धावा धाफकावर अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एक अजून निर्धाव चेंडू येतोय. क्या बात आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 3 धावा ह्या धाफकावर खर्ची पडतात. कालचा दिवस ज्या प्रकारचा JSM बोईन्स संघाचा तो खेळ राहिला, एक भल्या मोठ्या संघांना धूळ चारत आता टॉप 16 च्या दिशेनं दाखल होता, परंतु येथून थोडासा आतापर्यंत कमी आहे. आतापर्यंत 24 येणारे 1 ते 2 शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि यावेळेला ऑनसाइडच्या दिशेनं हलक्या हाताने पुश केलाय. सिंगल धाव धाफकामध्ये भर, सिंगलनं समाधान आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 25 धावा धाफकावर. आता येणारे 24 25 धाव 26 धावांचं आव्हान हे धाफकावर आहे. चला यापुढील होणारा सामना अजून एक मोठी फाईट आपल्या भेटीला येते. एकीकडे प्ले बॉयज फुलपाडा विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आदरणीय सन्माननीय प्रवीण पाटील साहेब, आपण यायचं आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. प्ले बॉयज फुलपाडा विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडा नगरीतील ती लढत ती भिडत पाहायला अजून मजा येणार आहे. तो रंगतदार सामना जयेश बनसोडे अपोजिट जीवदानी माऊली फुलपाडा. चला मोठी मॅच यानंतर सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. गुरुदत्ताचा कॉल प्ले बॉयज कडून आणि MPL आलाय. थँक्यू साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. सूरज नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. ओव्हरऑल या स्पर्धेमधला या अगोदरचा झालेला परफॉर्मन्स आणि जो फिनिश झालाय
त्याला बघता कॉन्फिडन्स लेवल संघाची कशी आहे आणि समोर आता प्ले बॉयचा संघ आहे तर कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू, बाकी काय नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जयेश, जीवदानी माऊलीच्या समोर खेळायचंय, बॅटिंग करायची आहे तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे? काय नाही 40+ करू आम्ही. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? कारण दोन्ही संघ चांगला संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. काय नाही, जसं आम्ही खेळलो पाचव्या टायमात तसंच आम्ही खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला जीवदानी माऊलीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी प्ले बॉयजला आमंत्रित केलंय. दोन संघांमधील टक्कर ही बघण्यासारखी असणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र. मनोलपाडा प्रीमियर लीगचा हा 6व्या सीझनचा थरार तुर्तास चालू असलेली मॅच मोठी आहे, त्यामुळे स्टेट युनिट डिबेन लाईव्ह ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तीन चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफाक्यावर येत असताना अनिकेतला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज वसे विरार अंडाराम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार दिलीप शर्मा. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू, 9+4, 5 धावा तब्बल धाफाक्यामध्ये भर. प्रतीक आहे, आतापर्यंत सर्व काही सुरळीत होता, परंतु तो येणारा 9 आणि येणाऱ्या 9 वर तो चौकार आता पुन्हा एकदा अतिरिक्त आहे. यस, टीम रिव्ह्यू. जतीन पाटीलने म्हटलं आउटसाइड डॉप स्टम्पचा मारा आणि त्यानंतर ती टेक्निकल टीमची मदत JSM बोळिंग संघाच्या वतीनं आतापर्यंत 7 धावा धाफाक्यावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. लक्ष धाफाक्यावर येणारी 24-24 मध्ये 26 धाव्यांचं आव्हान. यस जतीन. आशु, अंपायर डिसिजन फायनल असेल मित्रांनो. JSM बोळिंग. डिसिजन वाईड आहे, अर्थात आज अतिरिक्त धाव धाफाक्यामध्ये भर पडत असताना आता पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफाक्यावर. येणारे 24-24 मध्ये 26 धावांचं आव्हान आहे. दिलीप शर्मा पहिल्या चेंडूवर आपल्या 4 धावेने वैयक्तिक खाता आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे, परंतु यावेळेला गॅदर आहे.
सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ आहे. 9 धावा धावफलकावर. फ्लाइंग स्टार्ट आहे. एक माफक आव्हान धावफलकावर असताना आता JSM बोळींज संघाला त्या प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. येथून जर का पराभूत झालात तर मात्र अगदी वर्षभर ही मानाची ही अभिमानाची ही स्पर्धा खेळण्यासाठी गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग खेळण्यासाठी आपल्याला लॉंग वेटिंग करावी लागेल. 1+1 अतिरिक्त धावा पुन्हा एकदा त्या धावफलकामध्ये भर पडत असताना आता दुष्काळात 13वा महिना झालाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 11 धावा धावफलकावर. आता मॅच इक्वेशन देखील दुसरीकडे ते मुख्य स्क्रीनवर दर्शवलं जातं. येणारे 20 चेंडूमध्ये 15 धावा अजून देखील धावफलकावर बनवायच्या आहेत. 2 संघातील ती लढत एकीकडे JSM बोळींज अर्थात जय संतोषी माता बोळींजचा संघ आहे. दुसरीकडे JCC अर्थात जीवदानी क्रिकेट क्लब विरार नगरीतील तो संघ आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर. प्रतीक थोडासा आतापर्यंत तो महागडा आहे. त्या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं JSM बोळींज संघासाठी त्या खेळाडूंसाठी त्या डोकंदुखी ठरत आहेत. 12 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंडचा फटका. पुन्हा एकदा ती चुकी आहे आणि सिंगल धाव अगदी चपळाईने धावफलकामध्ये भर पडली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक पहिल्या 6 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावर येतात. आता येणारे 18 चेंडूमध्ये अजून देखील 13 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम संपूर्णतः आयोजक आणि त्या आयोजकांच्या माध्यमातून आयोजकांना एक मोठी मदत असे दानशूर व्यक्ती आणि त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वाधिक मोठी मदत खऱ्या अर्थानं आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपये, मंगेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 35,000 रुपये, कुमार गावड साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, पंकज पाटील साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते आकर्षित करणाऱ्या सांघिक 8 ट्रॉफीज, वैयक्तिक 4 ट्रॉफीज, त्यानंतर नगरसेविका मिनलताई पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, आशुतोष पाटील साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, दीपेश पाटील, अतुल पाटील 2 बंधूंच्या माध्यमातून 10,000 रुपये, तसेच ह्या स्पर्धेसाठी मिळालेलं ते मैदान परशुराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, नरेन रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून ते आर्थिक मदत. अजून एक चौकार येतोय, थांबवतोय 2 मिनिटं. जगदीश घरत साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, मुकेश नेगी साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, रुपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, हार्दिक पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, हितेश अनंत पाटील साहेब, स्वप्नील सर आता खऱ्या अर्थानं सामना संपवायच्या नादामध्ये आहेत. ती घाई होते JCC संघाला. सामना थोडासा आतापर्यंत एकतर्फा आहे. आतापर्यंत त्या प्रकारचा तो खेळ राहिला होता, परंतु आता जवळ सामना एकतर्फा, मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फा जात आहे. हितेश अनंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर यासाठी वैयक्तिक पारितोषिक अर्थातच ते होम थिएटर आहे. ओम साई एंटरप्राइजेस 9799 मितेश पाटील यांच्या माध्यमातून त्या 32 जर्सी, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी जर्सी, वैभव सुरेश पाटील यांच्या माध्यमातून डीजे, संदीप यशवंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ करण पाटील यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी बॉल आणि ह्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आज संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग, मनवेलपाडा ग्रामस्थ गुरुदत्त क्रिकेट क्लबचे ते सर्व खेळाडू आयोजक आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. आणि हा स्पर्धेत आता खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. येणारे 13 चेंडू 2 धावांची गरज, 24 धावा पहिल्या 12 चेंडूंमध्ये येतात. येणारे 12 चेंडू अजून देखील आता 2 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. यापुढील होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी अजून एक मोठा तो सामना आहे. 2 संघ आणि त्या 2 संघातील अशी एक लढत. फुलपाडा नगरीतील ते 2 संघ, एकीकडे प्ले बॉयज फुलपाडा आहे, विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडा. अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. आलेले मायबाप प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रचंड मोठी गर्दी
आज शनिवारची रात्र, सॅटरडे नाईट, आणि अगदी तुडुंब गर्दी आहे. जणू काही समुद्राला उधन आले की काय. प्रेक्षकांना आता उभं राहण्यासाठी जागा नाही. ते संपूर्णतः डगआउट. आमच्या डावीकडे पाहिलं तर ते अंधारात प्रेक्षक आहेत. अगदी भिंतीवर बसून देखील प्रेक्षक आता सामन्यांचा तो आनंद घेत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम JCC अँड हार्ड लक टीम JSM बोईन्स. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. अतिशय चांगला खेळ आपला देखील राहिला, परंतु थोडा